मंडळींनो, जर तुमची रास कुंभ असेल ना, तर आजचा शुक्रवार तुमच्या आयुष्याला एक अशी कलटाणी देणार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत थांबू शकत नव्हतात. आज मी तुम्हाला फक्त तुमचं भविष्य सांगायला आले नाही, तर तुमच्या काळजावर जे घाव झालेत, जे दुःख तुम्ही आजवर कोणाच सांगू शकला नाहीत, त्यावर आज कुलदेवता कुलदेवी स्वतः फुंकर घालणार आहे. इथेच एक गुप्त बातमी दडली आहे जी तुम्हाला मोठा धक्का देऊ शकते. तुमच्या घराण्याचं रक्षण करणारी तुमची कुलमाऊली, मग त्या 3.5 शक्तिपीठापैकी कुलस्वामिनी आई तुळजापूरची तुळजाभवानी असो, कारल्या डोंगराची एकविरा आई असो, आई यडाई असो, कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई असो, याशिवाय जेजुरीचा खंडेराय, आदमापूरचे सद्गुरू बाळूमामा, वाडी रत्नागिरीचा अंगात खेळणारा ज्योतिबा देव असो, याशिवाय गावाचे रक्षण करणारा म्हसोबा महाराज आणि काळभैरव देव असो, आज या सर्व जागृत देवस्थानाच्या रूपात तुमची कुलदेवता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी ठायली आहे. मंडळींनो, तुमच्या घरातील कुलदैवत नेमकं कोणतं आहे? आई तुळजाभवानी आहे, एकवीर आई आहे, की खंडेराया बाळूमामा आहेत? तुमची काही कुलदेवता असेल त्यांचं नाव आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा, कारण आज तुमची कुलदेवी तुमच्या हकेला धावून येणार आहे. आज तुमच्या मनातील ती एक गुप्त इच्छा पूर्ण होणार आहे, जिच्यासाठी तुम्ही रात्रीचे डोळे मिटून देवाकडे साकडं घालत होतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचा देव तुमच्या पाठीशी उभा आहे. जर आज हा व्हिडिओ तुम्ही अर्ध्यावर सोडला ना, तर कदाचित तुमच्या आयुष्यात येणारी सगळ्यात मोठी संधी तुम्ही गमवून बसाल. आज जे काही घडणार आहे ते सर्व तुमच्या आयुष्यात घडत आहे आणि घडून गेलं आहे, याची परिस्थिती तुम्हाला पुढच्या काही मिनिटात होईल. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कुलदेवताचे असे 2 अत्यंत उपाय सांगणार आहे, जे ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कुंभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी आज शुक्रवार तारीख 26 जून 2026 रोजी शुभ संकेत आणि ज्या वेळी तुम्हाला अत्यंत सावध राहायचं आहे ती अचूक वेळ लगेच लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. शुभ रंग गडद निळा आणि जांभळा, शुभ अंक 8, शुभ मूलांक 8, शुभ अक्षर ग, शुभ वेळ अमृतकाळ म्हणजे सकाळी 7:30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत. या वेळेत केलेली कामे नक्कीच यशस्वी होतात. आज संध्याकाळी तुम्हाला जे काही उपाय करायचे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्या अगोदर आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या कुंडलीमध्ये नेमकं काय घडत आहे ते आधी आपण समजून घेऊया आणि सोप्या भाषेत. कुंभ राशीचा स्वामी स्वतः कर्मफळदाता शनिदेव असल्यामुळे आणि सध्या ते तुमच्या राशीत म्हणजेच प्रथम घरात विराजमान असल्यामुळे तुमची विचारशक्ती आणि निर्णय क्षमता कमलेची वाढलेली आहे. तुमच्या कुंडलीतील 5व्या घरात म्हणजेच ज्ञान आणि संतानाच्या घरात आज चंद्राचे भ्रमण होत आहे. तर भाग्य घरात म्हणजेच 9व्या घरात स्वतः केतू देव आणि 10व्या घरात म्हणजेच कर्म घरात मंगळ देवाचं बल तुम्हाला लाभत आहे, जे तुमच्या प्रगतीला वेग देत आहे. याचा सरळ अर्थ असा की जरी तुमच्यावर शनीची 7.5 सुरू असली तरी स्वतः शनी तुमच्या राशीत स्वर्गह असल्यामुळे तुम्ही आजवर घेतलेले कष्ट आणि सोसलेला त्रास अजिबात वाया गेला नाही. आज ती वेळ आली आहे जिथे तुमच्या कष्टाचं सोनं होणार आहे आणि भाग्याचे दारे उघडणार आहेत. ग्रह तुम्हाला साथ देत आहेत, फक्त तुम्हाला आता योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवताचं आणि कुलदेवीचं नाव मात्र लिहायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ कमेंट देखील करा. तर मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मला माहिती आहे आज ग्रहाची स्थिती आणि तुमची कुंभ रास कितीही बलवान असली तरी गेले काही दिवसात किंवा वर्षात तुम्ही आतून पार खचून गेला आहात. कुंभ राशीचे लोक मनाचे अतिशय साप असतात, पण जवळच्याच व्यक्तीने तुमचा गैरफायदा घेतला, तुमचा विश्वासघात केला आणि पाठीत खंजीर खुपासलं. तुम्ही लोकांचं भले करत राहिलात आणि लोकांनी मात्र तुमचे हक्काचे पैसे बुडवले किंवा तुम्हालाच खोटं ठरवलं. रात्री अंथरुणावर पडल्यावर डोळ्यातून येणारे ते अश्रू, पैशाची सतत जाणवणारी अडचण, आरोग्याची चिंता आणि मनातला तो असह्य मानसिक तणाव, हे सगळं तुम्ही अनुभवलं आहे ना? हो, मला माहिती आहे. तुम्ही नेहमी विचार करता की मी कोणाचंही वाईट केलं नाही, तरी माझ्याच नशिबात हा संघर्ष आणि एकटेपणा का? पण आता रडणं थांबा मंडळी,
कारण तुमच्या कष्टाचे फळ देण्याची आणि तुम्हाला न्याय देण्याची वेळ आता आली आहे. मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आता मी जो चौथा मुद्दा सांगणार आहे ना, तो कुंभ राशीच्या 90% लोकांच्या आयुष्यात घडत आहे सध्या. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता बोलूया तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल. पण थांबा, इथेच बहुतेक लोक मोठी चूक करतात. तुमच्या आर्थिक आयुष्यात आज एक अत्यंत अचानक घडणारी घटना समोर येत आहे. जर तुमचे पैसे अनेक दिवसापासून कुठे अडकले होते किंवा शनीच्या प्रभावामुळे व्यवसायात तुमचे नुकसान होत होते, तर आज तुम्हाला एक मोठी रक्कम मिळण्याचे योग दिसत आहेत. तुम्ही जर एखाद्या मित्राला किंवा जवळच्या नातेवाईकाला वर्षभरापूर्वी मोठी रक्कम उसने म्हणून दिली होती आणि त्यांनी ती परत देण्यास नकार दिला, तर आज स्वतःहून तुमच्या घरी येऊन तो परत पैसे करण्याची शक्यता आहे. किंवा बऱ्याच काळापासून रखडलेला जमिनीचा किंवा वारसा हक्काचा व्यवहार आज मार्गी लागून तिथून अनपेक्षित लाभ होऊ शकतो. मंडळी, नीट लक्षपूर्वक ऐका. आता जी गोष्ट सांगणार आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे. हा धनलाभ तुम्हाला एकाएकी आर्थिक संकटातून बाहेर काढू शकतो, परंतु या पैशाचा वापर योग्य ठिकाणी करणं गरजेचं आहे. यामागचं खरं कारण अजून बाकी आहे. तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाची शुभदृष्टी तुम्हाला हे पैशाचे नियोजन करण्यास भाग पाडेल, ज्यामुळे तुमच्या घरात पैशाची कमतरता भासणार नाही. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबत आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. इथेच बहुतेक लोक घाईगडबडीत निर्णय घेतात आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एक गुप्त संधी मिळण्याची शक्यता आहे, जी तुम्हाला सहकार्यापासून लपलेली असेल. व्यवसायात एखादा मोठा निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. मंडळी, आता जर समजा तुम्ही एखाद्या खाजगी कंपनीत काम करत आहात आणि तुम्हाला वाटत आहे की तुमच्या कष्टाची चीज होत नाही, तर आज कार्यालयातील एखादी वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाची दखल तुम्हाला अचानक कार्यालयात किंवा ऑफिसमध्ये बोलून नवीन आणि मोठ्या जबाबदारीची किंवा बढतीचे पत्र दिले जाऊ शकते. याशिवाय एखादा जुना ग्राहक जो दुसऱ्या दुकानात गेला होता, तो पुन्हा मोठा व्यवहार घेऊन तुमच्या दारात येईल. आज तुम्हाला एक असा अनपेक्षित फोन येईल जो तुमच्या व्यवसायाची दिशा बदलून टाकेल. ही गोष्ट मुळीच दुर्लक्ष करू नका. नवीन नोकरी किंवा भागीदारीचे प्रस्ताव स्वीकारताना कागदपत्र नीट तपासून घ्या. घाईगडबडीत दिलेला होकार किंवा आळस महागात पडू शकतो. तुमच्या आयुष्यात जसे चांगले लोक आहेत ना मंडळी, तसेच काही गुप्त शत्रू देखील आहेत, जे तुमच्या यशावर तुमच्या यशावर जळत आहेत. कुंभ राशीचे लोक जसे यशस्वी होऊ लागतात, तसे त्यांचे शत्रू वाढतात. आता जी गोष्ट मी उघड करणार आहे त्याकडे गांभीर्याने पहा. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक बाहेरचे नसून तुमच्याच जवळचे आहेत. म्हणूनच मी म्हणेन की आता सावध राहा. मंडळी, सांगायचं झालं तर तुमच्या शेजारी किंवा नातेवाईकांमध्ये अशी एक व्यक्ती आहे जी तुमच्या पाठीमागे तुमच्या कुटुंबाची निंदा करते, पण तुमच्या समोर आल्यावर थोडं बोलून घरातील गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आज या व्यक्तीचे खरे रूप तुमच्यासमोर उघड होईल. ज्यांच्यावर तुम्ही अंधळा विश्वास ठेवला त्यांनी तुम्हाला पैशाच्या किंवा नात्याच्या बाबत दगा देण्याचा कट रचला आहे. यामागचं खरं कारण अजून बाकी आहे. ही व्यक्ती तुमच्या घरात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आज कुलदेवतेच्या कृपेने या शत्रूचा डाव उलटणार आहे आणि त्यांचे कारस्थान उघडे पडणार आहे. त्यामुळे त्यांच्या गोड बोलण्याला भुलू नका. आता बोलूया तुमच्या प्रेम जीवनाकडे आणि विवाहाकडे, जो आपल्या कुंभ राशीचे 90% लोकांचा मुख्य प्रश्न आहे. कारण 7.5च्या प्रभावामुळे नात्यामध्ये बरेच गैरसमज झाले आहेत. इथे अनेक तरुण आणि तरुणी निराश होऊन बसतात. ज्यांचे विवाह बऱ्याच दिवसापासून जमत नव्हते, त्यांच्या आयुष्यात आज अचानक भेट होण्याचे योग आहेत. तुमच्या भूतकाळातील एखादी जुनी व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू शकते. समजा गेले 2 वर्षापासून तुमच्या विवाहासाठी अनेक ठिकाणी बोलणी झाली, पण ऐनवेळी देवाणघेवाण किंवा पत्रिकेवरून स्थान नाकारले गेले, ज्यामुळे तुम्ही आणि तुमचे आई वडील मानसिक तणावात आहात. तर आज संध्याकाळपर्यंत तुमच्या घरात विवाहाच्या संदर्भात एक अत्यंत शुभ बातमी येईल. एखादं अत्यंत संस्कृत स्थळ स्वतःहून तुमच्याकडे येईल आणि बोलवणी पक्की होईल. पती पत्नीमधले जुने वाद मिटून तुमचे नाते मजबूत होईल. ही एक गोष्ट दुर्लक्ष करू नका. विवाहाची बोलणी करताना तुमच्या भूतकाळातील कडू आठवणी किंवा जुने वाद मध्ये आणू नका, नाहीतर आलेली लक्ष्मी दारातून परत जाऊ शकते. तुमच्या कुटुंबात जीवनात आज काय बदल होणार आहेत ते पाहूया. इथेच अनेक घरामध्ये शांतता हरवली असते. आज तुमच्या घरातील वातावरण अचानक बदलणार आहे. गेले काही दिवसापासून घरात जे कलश आणि गैरसमज सुरू होते ते संपवण्यासाठी आज घरात एक मोठी चर्चा घडून येईल. कल्पना करा ताईंनो, दादांनो, तुमच्या घरात मालमत्तेवरून किंवा पैशाची देवाणघेवाणीवरून बरेच दिवस अबोला धरला आहे. घरातील वरिष्ठ माणसे चिंतित आहेत
आज कुलदेवतेच्या कृपेने घरातील सर्व सदस्य एकत्र बसतील आणि सर्व वाद समोर उपचाराने मिटवतील. घरात एखादी आनंदाची बातमी जसं की मुलांचं यश किंवा नवीन वस्तू खरेदी करायचे नियोजन यावर शिक्कामार्फत होईल. घरातील जुना तणाव संपणार आहे. आता जी गोष्ट सांगणार आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. घरातील सुख टिकवायचं असेल तर आज घरात कडू शब्द बोलणं टाळा. संध्याकाळी घरातील मोठ्या व्यक्तीचे पाय धरून आशीर्वाद घ्या. तुमचे भाग्यवृद्धी होईल. मंडळींनो, कुंभ राशीच्या मंडळींनो, आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. याकडे विशेष लक्ष द्या. कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या प्रभावामुळे हाडे, पाय किंवा पोटाचे विकार जास्त जाणवतात. इथेच बहुतेक लोक आपल्या शरीराकडे कानडोळा करतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पूर्णपणे बरे आहात तर छोट्या मोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. आज तुमचे शरीर तुम्हाला काही संकेत देत आहे. मंडळी, गेले काही दिवसापासून तुम्हाला सतत पाय दुखणे, कंबरदुखी, डोकेदुखी किंवा तीव्र थकवा जाणवत असेल आणि तुम्ही कामाच्या गडबडीत औषधे खाऊन तो दाबत असाल तर आज असे करू नका. आज तुमच्या शरीराचा संकेत ओळखा आणि वैद्याचा किंवा डॉक्टराचा सल्ला नक्की घ्या. यामागचं खरं कारण अजून बाकी आहे. तुमच्या राशीवर असलेल्या कामाच्या अति तणावामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आज रात्री लवकर झोपण्याचा नक्की प्रयत्न करा आणि खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. तळलेले आणि मसालेदार अन्न खाणे टाळा, नाहीतर जुने पोटाचे आजार पुन्हा डोक्यावर काढू शकतात. भाग्याची साथ मंडळींनो, भाग्याची साथ कशी लाभणार आहे ते आता समजून घ्या. आता जी गोष्ट सांगणार आहे ना ती तुमच्या मनात श्रद्धा निर्माण करेल. तुमच्यावर तुमच्या कुलदेवताचा आशीर्वाद असल्यामुळे आज एक मोठा चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहे. जिथे साडेसातीमुळे तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नव्हते तिथे आता तुमचं भाग्य उजळणार आहे. समजा तुम्ही एखादी परीक्षा दिली होती किंवा सरकारी कामासाठी अर्ज केला होता, तो अचानक महिने धूळ खात पडला होता. आज अचानक देवकृपेने त्या फाईलवर मंजुरीची मोहर उमलते. हा मोठा बदल तुमच्या आयुष्याला एक अत्यंत सकारात्मक मार्गावर घेऊन जाईल. तुमची कुलदेवता तुमच्या पाठीशी असल्यामुळे कोणती अनिष्ट शक्ती तुमचे काही वाकडे करू शकणार नाही. ही गोष्ट दुर्लक्ष करू नका. अनेकदा लोक आलेली की देवाला विसरतात. हा आशीर्वाद टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला कुलदेवतेची विसरलेली सेवा पुन्हा सुरू करावी लागेल. आजच्या पवित्र दिवशी देवाचे आभार मानायला मात्र विसरू नका. आता पाहूया येणारा काळ तुमच्यासाठी कसा असणार आहे. इथेच तुमच्या संयमाची परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील 7 दिवस मंडळींनो, कुंभ राशीच्या मंडळींनो, पुढील 7 दिवस तुमच्यासाठी अत्यंत नाट्यमय आणि महत्त्वाचे ठरणार आहेत. निसर्ग आणि ग्रह तुम्हाला काही खास संकेत देणार आहे ज्याकडे तुम्हाला डोळसपणे पाहावे लागेल. पुढील 7 दिवसात तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा करायचा आहे किंवा नवीन वाहन खरेदी करायचं आहे तर या काळात तुम्हाला अनपेक्षित लोकांकडून मदत लाभेल. या 7 दिवसामध्ये मंडळी, या 7 दिवसाच्या आत तुमच्या आयुष्यात एक मोठी घटना घडणार आहे जी तुमचं नशीब आणि पैशाशी संबंधित असेल. तुमचं नशीब पालटणार आहे यातील मात्र शंका नाही. यामागचं खरं कारण अजून बाकी आहे. हे 7 दिवस तुमच्या जुन्या आठवणी, जुने कठीण काळाचा प्रभाव कमी करणारं ठरणार आहेत. परंतु लक्षात ठेवा, या काळात कोणती अनोळखी व्यक्तीवर पैशाच्या बाबत अंधळा विश्वास ठेवू नका, नाहीतर नशिबाने आलेली संधी हातातून निसटू शकते. कुंभ राशीच्या मंडळीनं, ताईंनो, दादांना, आता मी जो विशेष इशारा देणार आहे तो नीट कान देऊन ऐका, कारण हा मुद्दा तुमच्या आयुष्यातील संकटापासून तुमचं रक्षण करू शकतो. इथेच बहुतेक लोक भावनेच्या भरात वाहून जातात आणि नंतर पश्चाताप करतात. आजच्या दिवशी तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका. याबद्दल अत्यंत सावध राहिलं पाहिजे. एखादी व्यक्ती तुम्हाला कमी पैशात दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवू शकते किंवा सोन्या चांदीच्या व्यवहारात भागीदारी करण्याची गळ घालू शकते. अशा कोणत्या पैशाच्या व्यवहारात आज पडू नका, अन्यथा तुमच्या कष्टाचे पैसे पाण्यात जातील. त्याचप्रमाणे आज कामाच्या ठिकाणी किंवा समाजात कोणत्या प्रकारचा वाद टाळा. रस्त्यावरून जाताना किंवा प्रवासात काळजी घ्या. वाहनाचा वेग मर्यादित ठेवा. ही एक गोष्ट मुळीच दुर्लक्ष करू नका. शनीच्या प्रभावात रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचे मोठे नुकसान करू शकतो. आज कोणाशी वाद घालण्यापेक्षा शांत राहणं अधिक हिताचं ठरेल. आता थांबा. ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत थांबू शकत नव्हता तो क्षण आला आहे. आता जो महाउपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो कुंभ राशीतील लोक अनेक आपल्या धावपळीच्या आयुष्यात विसरले आहेत, पण याचा एका उपायामुळे तुमच्या आयुष्यातील रखडलेली सर्व कामे मार्गी लागू शकतात आणि शनीचा दुष्प्रभाव देखील कमी होऊ शकतो. हा उपाय तुमच्या कुलदेवतेशी जोडलेला आहे. जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, नोकरीत अडचणी येत असतील, लग्न जमत नसेल किंवा वर्षानुवर्षे पदरात मूलबाळ होतच नसेल ना, तर हा उपाय अत्यंत श्रद्धेने करा आणि मग बघा चमत्कार.
कुंभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आज या शुक्रवारच्या दिवशी कुलदेवतेची कृपा स्पंदन करण्यासाठी हे 2 महाउपाय अत्यंत श्रद्धेने नक्की करा. आज रात्री 9च्या आधी तुमच्या देवघरासमोर बसा. कुलदेवतेचं स्मरण करून गायीच्या तुपाचा एक अखंड दिवा लावा. एका तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात चिमूटभर कुंकू आणि एक लाल रंगाचं तुमच्या फूल टाका. कुलदेवतेचं नाव घेऊन मग त्यात आई तुळजाभवानी असो, एकविरा आई असो की खंडेराया असो, ते जल देवाच्या चरणी किंवा घराबाहेर सूर्याच्या दिशेने मनात कुलदेवताचं स्मरण करून अर्पण करा आणि मनातल्या मनात म्हणा, हे कुलदेवता, हे कुलदेवी, माझ्याकडून झालेल्या चुका क्षमा कर, माझ्या घरातील साडेसातीचा त्रास कमी कर आणि माझ्या पाठीशी कायमस्वरूपी उभी राहा. तुमची जी काही अडचण असेल, मग ती लग्न असो, नोकरी असो, अपत्यप्राप्तीसाठी असो, ती कुलदेवीला नक्की सांगा. तुमच्या पाठीचा अदृश्य हात तुम्हाला लगेच जाणवेल. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या कुलदेवतेचा जो काही मंत्र असेल त्याचा कमीत कमी 108 वेळा जप करा. जर तुम्हाला मंत्र माहिती नसेल तर ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करा. आज कुलदेवताला गुळ खोबऱ्याचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा आणि घरातील मुख्य दारावर हळदीचं पाणी शिंपडा. या उपायाने घरातील नकर्मक ऊर्जा, राहू शनीचे दोष आणि गरिबी कायमची नष्ट होईल. व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि कुलदेवताच्या आशीर्वादाने घरात लवकरच बालकाचे पाय लाभतील. मंडळींनो, परिस्थिती आज कितीही कठीण असली आणि शनीची साडेसाती सुरू असली तरी घाबरू नका. तुमची कुलदेवता आणि हा शुक्रवार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याची नवी पहाट आहे. तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नाव आठवलं असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये जय कुलदेवी आणि तुमचं कुलदेवताचं नाव लिहायला मात्र विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रपरिवारांसोबत, नातेवाईकांसोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. तुमचं कुलदेवता आणि तुमचं घरादाराचं, तुमचं कुटुंबाचं नक्की कल्याण करो. तर मंडळी, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी